Welcome all of you for the today's lecture based on oscillations and the different parts associated for this oscillation is oscillatory motion, meaning of periodic motion. The different terms associated with this periodic motion is period and frequency. We are going to understand these two parts. And then of course the special type of motion related with this oscillatory motion is linear SHM and angular SHM. One of the term which we will going through is restoring force, and of course this oscillatory motion or this simple harmonic motion is expressed in terms of differential equation. These parts we are trying to achieve in this today's lecture. Okay, oscillatory motion is also referred as vibratory motion. What is oscillation? What is vibratory motion? What is oscillatory motion? Let me discuss all those parts in these pictures by taking different examples. Basically, I have tried to show one of the first picture in which there is a rigid support to which a string is suspended with a ball or a bob, a heavy body. This is called as pendulum. We are very much familiar about this picture, or you may say about this example. Whenever you are trying to displace this pendulum from this position towards right, what will happen? And then release. It will try to come to this position, equilibrium position, but it will cross and attain the new position. This is another new position, but it will never go or never cross this position towards the left. Again it returns and trying to come to this mean position, this original position, equilibrium position, but again crossing it. This process continue till the pendulum stop its motion. Like this. This is called as oscillatory motion. Let me explain this in Marathi. आपण एखाद्या पेंडुलमची मोशन बघितलेली आहे की ज्यामध्ये एक थ्रेड, एक दोरा रिजिड सपोर्ट टांगलेला असतो आणि त्याला एक बॉब टांगलेला असतो. हा बॉब ही वजनदार वस्तू जेव्हा तुम्ही त्याच्या ह्या पोझिशनपासून डिस्प्लेस करतात, याला इक्विलिब्रियम पोझिशन असं म्हणतात, याला मीन पोझिशन असं म्हणतात, यातून तुम्ही डिस्प्लेस करतात आणि नवीन पोझिशनला आणल्यानंतर इथून सोडून देतात, तर हा बॉब अगोदरच्या पोझिशनला जाण्याचा प्रयत्न करतो, परंतु ती अगोदरची पोझिशन तो क्रॉस करतो आणि या ठिकाणी येतो. परत तो इथून तो रिटर्न होतो आणि परत अगोदरच्या पोझिशनला जाण्याचा प्रयत्न तो परत इकडे येतो. अशा पद्धतीने तो मोशन सारखी आपली रिपीट करत असतो, पुढे मागे होत असतो, फॉरवर्ड बॅकवर्ड टू अँड फ्रो असं जात असतो. या मोशनलाच ऑसिलेटरी मोशन असं म्हणतात. दुसरं एक्झाम्पल घेण्याचा मी प्रयत्न करतो. दिस एक्झाम्पल इज कॉरेस्पॉन्ड्स टू एक गिटार दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. आय होप यू आर अंडरस्टँडिंग दिस पिक्चर. ह्या गिटारचा आहे स्ट्रिंग आहे, एक तार आहे. या तारेला तुम्ही जर का प्लग केलं म्हणजे छेडलं, तर तेव्हा ती तार हलायला लागते, थरथरायला लागते, थरथरणे, व्हायब्रेट होणे. आणि व्हायब्रेशन होत असताना ही तार सारखी वर खाली होते. त्याच्या अगोदरच्या पोझिशनला पासून ती वर जाते, नंतर खाली येते, वर जाते, नंतर खाली येते. आणि हे थरथरणं म्हणजेच ऑसिलेटरी मोशन, हे व्हायब्रेशन म्हणजेच ऑसिलेटरी मोशन. चला ठीक आहे, काही लोकांनी गिटार बघितली नसेल, काही लोकांनी कीर्तनामध्ये, भजनामध्ये एखादी वीणा, भक्ती संगीतामध्ये या वीणेचा उपयोग केला होतो, त्यालासुद्धा एक तार असते. तुम्ही समजून घ्या की ही जी रेड दाखवलेली मी ही तार आहे. या तारेला जेव्हा तो वीणा वादक छेडतो, म्हणजे प्लग करतो, म्हणजे त्याला डिस्टर्ब करतो बोटाच्या साहाय्याने, जस्ट इन दिस वे, तेव्हा ती तारसुद्धा थरथर करायला लागते. ॲक्च्युअली ते थरथरणं, ते व्हायब्रेशन होणार आपल्याला जाणवत नाही, पण त्याला हात लावल्यानंतर आपल्याला जाणवतं. या ठिकाणी सुद्धा हा जो लाल स्ट्रिंग आहे हा पुढे मागे असा होत असतो. हे थरथरणे, व्हायब्रेट होणं, यालाच तर ऑसिलेटरी मोशन असं म्हणतात. थोडक्यात मी काय म्हणेल की ऑसिलेटरी मोशन म्हणजेच व्हायब्रेटरी मोशन, आणि त्यालाच तुम्ही व्हायब्रेशन सुद्धा म्हणतात. हे लक्षात असू द्या. अजून एक वेगळं एक्झाम्पल घेण्याचा मी प्रयत्न करतो. तुम्ही बऱ्याच ठिकाणी पिक्चर बघितलेलं असेल, वस्तू बघितलेली असेल. स्पेशली मी तुमचं अटेन्शन जे आहे, तर तुम्ही जुने जे सायकलमध्ये ट्यूबमध्ये हवा भरण्याचे पंप बघितले असतील, त्याला असं एक पाईप असतो. त्या पाईपमध्ये एक असं पिस्टॉनसारखा भाग असतो. तुम्ही काय करतात किंवा पिस्टॉनला असं दाबतात, म्हणजे त्याच्या या पोझिशनपासून तर नवीन पोझिशनपर्यंत त्याला सरकवतात आणि परत त्याला तुम्ही वर उचलतात.
आणि सायकलमध्ये ती हवा भरली जाते. थोडक्यात तुम्ही तो पिस्टन असा खाली वर खाली वर खाली वर करत असता. आता त्याचं वर खाली होणं म्हणजे येथे सुद्धा तो पिस्टन वर खाली होतो, म्हणजे आपली मोशन सारखी सातत्याने रिपीट करतो. अगेन अँड अगेन इट इज रिपीटिंग इट्स मोशन डाऊनवर्ड अपवर्ड. याला सुद्धा व्हायब्रेटरी मोशन म्हणतात, याला सुद्धा ऑसिलेटरी मोशन असं म्हणतात. बऱ्याच पुस्तकांमध्ये हे एक्झाम्पल एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या एक्झाम्पलमध्ये एक ब्लॉक घेतलेला आहे, त्याला एक स्प्रिंग बांधलेला आहे आणि हा स्प्रिंग एका रिजिड सपोर्टला अटॅच केलेला आहे. आणि असं समजा की हा जो खालचा पोर्शन आहे हा टेबलचा पोर्शन आहे. ही रिलॅक्स पोझिशन आहे, फक्त त्या ब्लॉकला स्प्रिंगच्या सहाय्याने ठेवून दिलेलं आहे, नथिंग ॲट ऑल. त्याची ओ ही पोझिशन मी लिंक आउट करण्याचा प्रयत्न केला आहे. आता तुम्हाला काय ओ पोझिशनपासून त्याला या नवीन पोझिशनपर्यंत ओढल्यानंतर, ह्या ब्लॉकला ओढल्यानंतर हा स्प्रिंग ताणला जाईल. ह्या स्प्रिंगचं एक्सटेन्शन होईल. आणि जर का ह्या पोझिशनला तुम्ही ह्या ब्लॉकला ओढल्यानंतर सोडून दिलं तर हा ब्लॉक ह्या स्प्रिंगच्या मदतीने त्याच्या अगोदरच्या पोझिशनला ओला जाण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे इकडे ओढला जातो. तो स्प्रिंग त्याला ओढतो आणि ओढल्यानंतर त्या ब्लॉकला मोशन होते आणि त्या मोशनमध्ये त्याला एक विशिष्ट मोमेंटम तयार होतो किंवा त्या इनर्शियामुळे तो पोझिशन क्रॉस करतो आणि ह्या नवीन पोझिशनला तो येऊन जातो. त्यावेळेस हा स्प्रिंग दाबला जातो, कॉम्प्रेस होतो. आता परत काय होते की हा स्प्रिंग ह्या ब्लॉकला पुढे आता ढकलतो, म्हणजेच त्याला या पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो, अगोदरच्या ओ ह्या पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. परंतु ब्लॉक परत त्या इनर्शियामुळे पुढे ही पोझिशन क्रॉस करतो आणि परत तो या ठिकाणी येतो. परत स्प्रिंग ओढला जातो, परत स्प्रिंग त्याला ओढण्याचा प्रयत्न करतो, अगोदरच्या पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो, परत तो मोशनमध्ये येतो. इनर्शियामुळे तो परत ही पोझिशन क्रॉस करतो आणि इकडे ओढला जातो, परत स्प्रिंग दाबला जातो. सातत्याने काही वेळापर्यंत अशा पद्धतीने तो ब्लॉक आणि तो स्प्रिंग आपली मोशन अशी पुढे मागे पुढे मागे पुढे मागे रिपीट करतो. फॉरवर्ड बॅकवर्ड आपली मोशन रिपीट करतो. अशी ही जी ब्लॉकची मोशन आहे स्प्रिंगच्या मदतीने, स्प्रिंग एक्सटेंड होणे, स्प्रिंग दाबला जाणे, स्प्रिंग एक्सटेंड होणे, स्प्रिंग दाबला जाणे, ब्लॉक पुढे मागे फॉरवर्ड बॅकवर्ड होत राहतो. यालाच ऑसिलेटरी मोशन म्हणतात, यालाच व्हायब्रेटरी मोशन असं म्हणतात. सो आय होप यू अंडरस्टूड दिस टर्म ऑसिलेटरी मोशन. चला ठीक आहे, आता आपण वळणार आहोत पिरियडिक मोशनकडे. फिगर ए, फिगर बी आणि फिगर सीमध्ये ब्लॉकच्या वेगळ्या पोझिशन्स आहेत. त्याच पोझिशन मी येथे दाखवण्याचा प्रयत्न करतो. असं समजूया की ह्याच पोझिशन मी येथे इंक आउट करतो. येथे समजूया की ओ ही पोझिशन मी तीच घेतो आणि असं समजूया की हा ब्लॉक डायरेक्ट येथून ते इथपर्यंत येता डायरेक्ट येथपर्यंत आला आणि हा ब्लॉक येथून पुढे येथपर्यंत सरकला, म्हणजे या ठिकाणी आला. ठीक आहे, म्हणजे मी ह्या ज्या खुणा केल्या ह्या थोडा पुढे सरकवतो, ही खूण इकडे सरकवतो आणि हा ब्लॉक या पोझिशनपासून या पोझिशनपर्यंत आणि नंतर इकडे येतो. तर जेव्हा तो ब्लॉक टोकावरती जातो याला एंड पोझिशन म्हणतात. ही एंड पोझिशन आहे. येथे सुद्धा ही पोझिशन तो क्रॉस करतो, ही इक्विलिब्रियम पोझिशन, अगोदरची पोझिशन, आणि परत तो इकडे येतो, परत तो एंड पोझिशन. यांना एंड पोझिशन न म्हणता यांना तुम्ही एक्स्ट्रीम पोझिशन सुद्धा म्हणू शकतात. मधली ओ पोझिशन म्हणजे मीन पोझिशन, इक्विलिब्रियम पोझिशन, आणि ही ई पोझिशन म्हणजे एंड पोझिशन म्हणजेच एक्स्ट्रीम पोझिशन. इकडे सुद्धा ई पोझिशन म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशन. थोडक्यात मला काय सांगायचं आहे, दिस ब्लॉक इज परफॉर्मिंग इट्स मोशन अलॉंग दिस पाथ between these two extreme position and crossing every time this mean position. This is how the block is moving forward and backward along this path. This is called as oscillatory motion. This is called as vibratory motion. आता येथे असं समजूया आपण की ब्लॉकने इथून आपली मोशन स्टार्ट केली आणि तो ए या पोझिशनला आला. परत ईला आल्यानंतर त्याने त्याने आपली पोझिशन रिपीट केली, मोशन रिपीट केली आणि तो मागे सरकला आणि तो ओ या पोझिशनला, ओ ही पोझिशन त्याने क्रॉस केली, तो ई या ठिकाणी आला. येथून तो परत रिटर्न झाला आणि परत इकडे आला. येथून तो सुरुवात करतो, या पोझिशनला पुढे जातो, मागे येतो, परत इथून तो परत पुढे सरकतो. तेव्हा त्याने एक ऑसिलेशन कंप्लीट केलं असं म्हणतो. याने एक आपलं मोशन इज सेट ऑफ वन मुवमेंट म्हणतात. हा एक सेट झाला, हा दुसरा सेट,
हा तिसरा सेट, हा चौथा सेट. अशा पद्धतीने प्रत्येक वेळेस तो ब्लॉक मीन पोझिशनपासून क्रॉस होऊन पुढे जाणे, परत या ठिकाणी येणे, परत इकडे येणे आणि परत या ठिकाणी जाणे. म्हणजे या दोन एक्स्ट्रीम पोझिशनच्या दरम्यान तो एक सेट ऑफ मुवमेंट रिपीट करतो. हा एक सेट, हा दुसरा सेट, हा तिसरा सेट. या प्रत्येक सेट ऑफ मोशनला एक ऑसिलेशन असं म्हणतात. म्हणजे इथे कसं सांगेल मी, हे एक ऑसिलेशन, हे दुसरं ऑसिलेशन, हे तिसरं ऑसिलेशन. तो जी मोशन रिपीट करतो, तो जो एक सेट तयार करतो, एक मुवमेंट तयार होतो, त्या वन सेट ऑफ मुवमेंटलाच ऑसिलेशन असं म्हणतात. Whenever a body here this block is repeating its motion once a time, it is called as one oscillation. आता एक ऑसिलेशन किंवा एक याला व्हायब्रेशन सुद्धा म्हणतात. एक ऑसिलेशन आणि एक व्हायब्रेशन करण्यासाठी तो काहीतरी टाईम घेतो. इट टेक सर्टन टाईम. जर का त्याने एका ऑसिलेशनसाठी त्याने येथून सुरुवात केली आणि त्याने एक ऑसिलेशन अशा पद्धतीने काहीतरी 5 सेकंदामध्ये 5 सेकंद एवढ्या टायमामध्ये कंप्लीट केलं, तर 5 सेकंद ह्या टायमाला, एका ऑसिलेशनसाठी लागणाऱ्या 5 सेकंद ह्या टायमालाच पिरियड असं म्हणतात. ठीक आहे. आणि 5-5 सेकंदानंतर तो आपली मोशन जर रिपीट करत असेल, तर अशा ह्या ऑसिलेटरी मोशनला विच इज रिपीटिंग आफ्टर एव्हरी 5 सेकंद इज कॉल्ड ॲज पिरियॉडिक मोशन. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की पिरियॉडिक मोशन ही रिपीटेड मोशन आहे. म्हणजे परत परत रिपीट होणारी मोशन आहे. आणि ती रिपीट होत असताना एव्हरी टाईम एका विशिष्ट सेट ऑफ मुवमेंटसाठी तो सारखाच टाईम घेतो आहे. त्याला मी पिरियड म्हटलेला आहे. इथे मी 5 सेकंद कन्सिडर केलं. असं नेसेसरी नाही की तो 5च सेकंद करेल. एखादी त्याची मोशन जर का स्लो असेल तर तो प्रत्येक वेळेस 10 सेकंद कंप्लीट करेल, परत पुढच्या वेळेस तो परत 10 सेकंद कंप्लीट करेल, परत पुढच्या वेळेस तो 10 सेकंद कंप्लीट करेल. म्हणजे तो त्याचा पिरियॉडिक टाईम हा वेगळा असू शकतो. परंतु एवढंच आहे की तो प्रत्येक एक सेकंड एक ऑसिलेशनसाठी सारखाच टाईम त्याने घ्यायला पाहिजे प्रत्येक वेळेस. त्याने जर का 2 सेकंद घेतले असतील, परत पुढचे 2 सेकंद, परत पुढचे 2 सेकंद, परत पुढचे 2 सेकंद. Whenever a oscillatory motion is repeated after equal interval of time, then it is called as periodic motion. तुम्हाला आठवत असेल बा सर्क्युलर मोशन आपण काय कन्सिडर केलं होतं. सर्क्युलर मोशनमध्ये जेव्हा बॉडी ही एक सर्कल कंप्लीट करते, एक सर्कल 4 सेकंद, परत 4 सेकंद, परत 4 सेकंद. प्रत्येक रिव्होल्युशनसाठी जर का सारखाच टाईम लागत असेल रिव्होल्युशनसाठी सर्क्युलर मोशनमध्ये, तेव्हा त्याला आपण पिरियॉडिक मोशन म्हटलं होतं. व्हॉट एव्हर मे बी द टाईप ऑफ मोशन, one set of movement will take equal interval of time every time, then it is called as periodic motion. अशी मोशन की जी रिपीटेड मोशन आहे, प्रत्येक ती मोशन रिपीट करण्यासाठी सारखाच टाईम, इक्वल टाईम, सेम टाईम जर येत असेल तर त्याला पिरियॉडिक मोशन असं म्हणतात. आणि तो जो सेम टाईम आहे, तो इक्वल टाईम आहे, त्यालाच पिरियड असं म्हणतात. इन पिरियॉडिक मोशन the time taken by the body in one revolution or one oscillation is called as period. नंतर आपण वळूया फ्रिक्वेन्सीकडे. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, तर या ठिकाणी एका सेकंदामध्ये ती बॉडी किती ऑसिलेशन कंप्लीट करते. द नंबर ऑफ ऑसिलेशन कंप्लीटेड इन 1 सेकंद. म्हणजे इथे जर का 4 ऑसिलेशन कंप्लीट केले असतील तर 1 सेकंदामध्ये 4 ऑसिलेशनची संख्या झाली ही, तर 4 ऑसिलेशनच्या ह्या संख्येला, या नंबरला फ्रिक्वेन्सी असं म्हणतात. फ्रिक्वेन्सी आर द नंबर ऑफ ऑसिलेशन, वेल पिरियड इज द टाईम रिक्वायर्ड फॉर 1 ऑसिलेशन. दे आर क्वाईट रिव्हर्स ऑफ इच अदर. परत एकवेळेस सांगतो, फ्रिक्वेन्सी म्हणजे एका सेकंदामध्ये होणाऱ्या ऑसिलेशनची संख्या, नंबर. आणि पिरियड म्हणजे एका ऑसिलेशनसाठी लागणारा टाईम. म्हणजे पिरियडमध्ये एकच ऑसिलेशन असते, फ्रिक्वेन्सीमध्ये एकच सेकंद असतो. टाईम हा एक आहे, येथे ऑसिलेशन एक आहे. ठीक आहे ना. हे एकमेकांच्या रिव्हर्स आहे, एकमेकांच्या इनव्हर्स आहे. आय होप यू अंडरस्टूड दिस 2 टर्म. I would like to repeat this 2 topic once again because there might be possibility of asking question in examination. What do you mean by period of oscillation or period of periodic motion? The period is the time required for one oscillation. What do you mean by frequency? Frequency means the number of oscillations completed in unit time in 1 second. This is how you can differentiate with one another. And let me remind you the formula for period. The formula for period, T is given by, you know very well that in circular motion T equal to twice pi upon omega,
वेअर ओमेगा इज कॉल्ड ॲज अँग्युलर व्हेलॉसिटी. हाच फॉर्म्युला पिरियडचा ऑसिलेटरी मोशनसाठी असेल. हाच फॉर्म्युला, यामध्ये काहीच फरक नाही. आणि आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की सर्क्युलर मोशनमध्ये आपण फ्रिक्वेन्सी घेतली होती, त्याचा फॉर्म्युला एन इक्वल टू रिव्हर्स ऑफ पिरियड, इनव्हर्स ऑफ पिरियड. रेसिप्रोकल ऑफ पिरियड इज कॉल्ड एज फ्रिक्वेन्सी. तर ऑसिलेटरी मोशनमध्ये सुद्धा, ऑसिलेटरी पिरियडिक मोशनमध्ये सुद्धा फ्रिक्वेन्सी इज इनव्हर्स ऑफ पिरियड. आणि मी आधीच सांगितलं की पिरियडला सर्क्युलर मोशनमध्ये ट्वाईस पाय आपण ओमेगाने रिप्रेझेंट करतात, तर ऑसिलेटरी मोशनमध्ये सुद्धा तोच पिरियड आहे, तोच फॉर्म्युला आहे. मी यामध्ये फ्रिक्वेन्सी सुद्धा एन इक्वल टू याच्या रिव्हर्स, याच्या इनव्हर्स म्हणजे ओमेगा अपॉन ट्वाईस पाय. आणि म्हणून आपण बॉटम लाईन सेंटेन्स, बॉटम लाईन फॉर्म्युला असा वापरतो. हा ट्वाईस पाय तर इकडे आणला तर ट्वाईस पाय एन इक्वल टू ओमेगा. दिस इज क्वाइट इम्पॉर्टंट एक्सप्रेशन ॲज पर कन्सिडर द एक्झामिनेशन. अँग्युलर वेलॉसिटी ऑल्सो रेफर द अँग्युलर फ्रिक्वेन्सी इक्वल टू ट्वाईस पाय एन, वेर एन इज पिरियडिक फ्रिक्वेन्सी. हे दोघं फॉर्म्युले तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे फॉर द अपकमिंग एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. कारण आपण काय कन्सिडर करणार आहोत, आपण CETचे प्रॉब्लेम घेणार आहोत, तेव्हा ते दोघं फॉर्म्युले तुम्ही लक्षात ठेवणार. अजून आता या ठिकाणी आपण काय करत आहोत, तर पुढची टर्म घेतोय मी लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन. सिम्पल हार्मोनिक मोशन ॲक्च्युअली ही जी ऑसिलेटरी मोशन आहे किंवा ही जी पिरियडिक मोशन आहे, याला हार्मोनिक मोशन सुद्धा म्हणतात. तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की याला हार्मोनिक मोशन का म्हणतात, तर व्हाय इट इज कॉल्ड एज हार्मोनिक मोशन. तर ते यासाठी याला हार्मोनिक मोशन म्हणतात पिरियडिक मोशनला. म्हणजे तुम्ही हा टॉपिक सुद्धा लक्षात असू द्यायचा, हार्मोनिक मोशन. याला कारण असं आहे की ही ऑसिलेटरी मोशन, ही ऑसिलेटरी पिरियडिक मोशन हार्मोनिक फंक्शनच्या स्वरूपामध्ये एक्सप्रेस केली जाते. ऑसिलेटरी पिरियडिक मोशन इज एक्सप्रेस इन टर्म्स ऑफ हार्मोनिक पिरियडिक फंक्शन. विच आर द हार्मोनिक पिरियडिक फंक्शन? जस्ट लाईक साइन फंक्शन और कोसाइन फंक्शन. जस्ट लेट मी एक्सप्लेन वन ऑफ द पार्ट. मला जर का ह्या ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट या ठिकाणी रिप्रेझेंट करायचं असेल किंवा ही ऑसिलेटरी ब्लॉकची पिरियडिक मोशन डिस्क्राईब करायची असेल, तर ती इक्वेशनच्या स्वरूपामध्ये करेल, एखाद्या फंक्शनच्या स्वरूपामध्ये मी रिप्रेझेंट करेल. ते फंक्शन मी कसं लिहेल, तर एक्स इज इक्वल टू ए साइन ओमेगा टी. ह्या टर्म डिफरंट टर्म्स काय असतील मी नंतर एक्सप्लेन करणार आहे, पण तुर्तास तुम्ही राईट नाव फॉर द टाइम बिंग मी ह्याला फक्त लक्षात ठेवा. एकतर मी ते या फंक्शनच्या स्वरूपामध्ये ही ऑसिलेटरी मोशन एक्सप्रेस करणार आहे, नाहीतर मग मी एक्स इज इक्वल टू ए कॉस ओमेगा टी. इन टर्म्स ऑफ दिस आय वुड लाईक टू एक्सप्रेस दिस ऑसिलेटरी मोशन. आणि साइन आणि कोसाइनला हार्मोनिक फंक्शन असं म्हणतात. सो दिस इज हाऊ यू कॅन सी हिअर दॅट दिस ऑसिलेटरी मोशन is expressed in terms of sine and cosine function like x equal to a sin omega t or x equal to a cos omega t. That's why this oscillatory motion is called as harmonic motion. हे सुद्धा प्लीज तुम्ही एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने, एंट्रन्स एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने लक्षात ठेवायचं आहे. ओके. मग अशी हार्मोनिक मोशन, अशी ऑसिलेटरी मोशन एका विशिष्ट प्रकारची मी कन्सिडर करण्याचा प्रयत्न करतो. ती काय असेल, तर ती कशी असेल, लेट अस सी दॅट पार्ट राईट नाव. आपण जात आहोत आता लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आणि अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. तर एक फक्त टर्म ह्या दोघांमध्ये मी डिफरन्शिएट करतो, तेवढी फक्त लक्षात ठेवा. जर एखादी सिम्पल हार्मोनिक मोशन स्ट्रेट लाईन पाथवरून एखादी ऑसिलेटरी मोशनमध्ये जात असेल, फॉरवर्ड बॅकवर्ड, फॉरवर्ड बॅकवर्ड, ही त्याची मीन पोझिशन, दीज आर टू एक्स्ट्रीम पोझिशन, आणि या दरम्यानमध्ये बॉडी पुढे मागे होत असेल, स्ट्रेट लाईन पाथ असेल, हा रस्ता सरळ असेल, तर त्याला तुम्ही लिनियर म्हणजे स्ट्रेट लाईन सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणणार. आणि त्याच वेळेस एखादी बॉडी जर का अशी होत असेल, म्हणजे खाली येऊन वर जात असेल, परत वरतून खाली येऊन वर जात असेल, तर एक प्रकारे हा जो रस्ता आहे हा कर्व पाथ आहे, त्याच्यामध्ये ही मीन पोझिशन आहे, दीज आर एक्स्ट्रीम पोझिशन. तर अशा ह्या कर्व पाथवरून एखादी बॉडी जर का आपली मोशन रिपीट करत असेल, तर हा आर्क असेल, हा कर्व असेल, तर अशा वेळेस त्याला अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन असं म्हणतात. A simple harmonic motion which is repeated along straight line path is called as the linear simple harmonic motion. A simple harmonic motion which is repeated along curve path along arc is called as angular simple harmonic motion. हे तुम्ही लिटिल बिट प्रमाणामध्ये डिस्कस करू शकतात, लक्षात ठेवू शकतात. आता मी जे मागाशी स्टार्ट केलं होतं की रिस्टोरिंग फोर्स म्हणजे काय, तर त्याच्याकडे आपण वळणार आहोत आता.
याचे बेसिक डिटेलमध्ये आपण नंतर घेणार आहोत, परंतु आता आपण विचार करत आहोत रिस्टोरिंग फोर्स म्हणजे नेमकं काय. मी परत तुमचं अटेन्शन ह्या 3 फिगरकडे, फिगर ए, फिगर बी आणि फिगर सीकडे अटेंड करू शकतो. आपण बघितलं की ही ऑसिलेटरी मोशन आहे ब्लॉकची, एखाद्या बॉडीची. जेव्हा हा ब्लॉक तुम्ही ओ ह्या पोझिशनपासून या पोझिशनकडे इकडे राईट हँड साईडला ओढतात, तेव्हा स्प्रिंग ताणला जातो. तेव्हा ह्या स्प्रिंगमध्ये एक विशिष्ट प्रकारचा फोर्स तयार होतो आणि हा फोर्स ह्या ब्लॉकला ओ ह्या पोझिशनला, मीन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात हा फोर्स ह्या ब्लॉकला अगोदरच्या पोझिशनला रिस्टोअर करतो आणि तो रिस्टोअर करण्यासाठी लागणारा फोर्स आहे इक्विलिब्रियम पोझिशनकडे त्याची दिशा असते, तो म्हणजे रिस्टोरिंग फोर्स. चला ठीक आहे. जेव्हा ब्लॉक इकडे येतो, कॉम्प्रेस होतो स्प्रिंग, तेव्हा ह्या स्प्रिंगमध्ये विशिष्ट प्रकारचा फोर्स तयार होतो. हा फोर्स आता ह्या ब्लॉकला या साईडला ढकलतो, पुश करतो, ह्या इक्विलिब्रियम पोझिशनला तो आणतो. हा फोर्स परत ह्या ब्लॉकला अगोदरच्या पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो किंवा आणतो. परत तो इक्विलिब्रियम पोझिशनकडे त्याची दिशा असते, तो रिस्टोअर करतो, म्हणजे यालाच रिस्टोरिंग फोर्स असं म्हणतात. येथे थोडं वेगळ्या पद्धतीने इलॅबोरेट करूया. ही त्याची मेन पोझिशन, ब्लॉक या ठिकाणी आहे. ऑफकोर्स स्प्रिंग ताणला गेला आहे, तर ब्लॉकला हा स्प्रिंग इकडे आणण्याचा प्रयत्न करेल. ब्लॉक जर का इकडे आला तर परत ब्लॉकला तो इकडे ओढण्याचा प्रयत्न करतो, या पोझिशनला ओढण्याचा प्रयत्न करतो. त्या स्प्रिंगमध्ये असणारा तो फोर्स इकडे मेन पोझिशनला आणण्याचा प्रयत्न करतो. एक प्रकार मी असं म्हणेल ना की ह्या ब्लॉकला ओ ह्या पोझिशनला एक्स्ट्रीम पोझिशनपासून आणण्याचा प्रयत्न करतो. हा तो फोर्स ब्लॉकला रिस्टोअर करतो, याला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. जर का ब्लॉक इकडे आला येथून, तेव्हा स्प्रिंग दाबला जाईल, तेव्हा ह्या ब्लॉकला तो स्प्रिंग इकडे ढकलण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही येथे पाहू शकता. परत जर का ब्लॉकला तुम्ही इकडे सरकवला तर परत स्प्रिंग जास्त दाबला जाईल ह्या साईडचा, तेव्हा परत तो स्प्रिंग त्याला इकडे ढकलण्याचा प्रयत्न करेल. त्या स्प्रिंगमध्ये परत तो फोर्स तयार होईल. हा फोर्स त्याला या पोझिशनला ढकलण्याचा प्रयत्न करतो, मीन पोझिशनला ढकलण्याचा प्रयत्न करतो, मीन पोझिशनला रिस्टोअर करण्याचा प्रयत्न करतो. त्या फोर्सला रिस्टोरिंग फोर्स म्हणतात. A force which is developed inside the body and tried to bring the body to the mean position every time, either whenever the body is towards the left of the mean position or towards the right of mean position, every time the force produced in that body is directed towards the mean position. That force which tried to bring the body towards the mean position is called the restoring force. तुम्ही रिस्टोरिंग फोर्सची अशी व्याख्या करू शकता, ए फोर्स डेव्हलप इन द बॉडी ट्राईंग टू ब्रिंग द बॉडी टुवर्ड्स द मेन पोझिशन इज कॉल्ड एज रिस्टोरिंग फोर्स. आणि विशेष म्हणजे ह्या रिस्टोरिंग फोर्सची किंमत, व्हॅल्यू ही सारखी बदलत असते. म्हणजे नेमकं काय? जस्ट इमॅजिन की या ठिकाणी आपण असे इमॅजिन करूया की ही ब्लॉकची ही अगोदरची ओ ही पोझिशन, ही त्याची मेन पोझिशन. ब्लॉक इकडे ओढला गेला म्हणजे येथे आला, ही त्याच्या 2 एक्स्ट्रीम पोझिशन. इकडे स्प्रिंग ओढला जातो, येथे आल्यानंतर इकडे नंतर स्प्रिंग दाबला जातो, कॉम्प्रेस होतो. एक्सटेन्शन, कॉम्प्रेशन इन द स्प्रिंग. ओके. आता लक्षात घ्या की जर का ब्लॉक येथे आला असता तर तेव्हा स्प्रिंग थोड्या प्रमाणात ओढला गेला असता, तेव्हा त्या ब्लॉकला अगोदरच्या पोझिशनला आणण्यासाठी स्प्रिंगमध्ये कमी फोर्स डेव्हलप झाला असता. म्हणजे ह्या मेन पोझिशनपासून ब्लॉकचं जे डिस्प्लेसमेंट आहे त्याला आम्ही एक्स म्हणतो, ते एवढं आहे. तर ब्लॉकमध्ये निर्माण होणारा जो फोर्स आहे तो सुद्धा कमी असेल. हां, जर इन केस त्या ब्लॉकला मी जास्त ओढलं असतं, लांब अंतरापर्यंत ओढलं असतं, म्हणजे मेन पोझिशनपासून जर डिस्प्लेसमेंट एक्स हे जास्त केलं असतं, तेव्हा स्प्रिंग हा जास्त ओढला गेला असता. तेव्हा त्या ब्लॉकला आणण्यासाठी स्प्रिंगमध्ये जो फोर्स तयार होईल हा फोर्स जास्त असेल आणि त्या जास्त फोर्सच्या सहाय्याने तो स्प्रिंग त्या ब्लॉकला इकडे ओढेल. थोडक्यात मला काय सांगायचं आहे की मेन पोझिशनपासून ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट हे जर का जास्त असेल तर स्प्रिंगमध्ये त्या ब्लॉकमध्ये निर्माण होणारा जो रिस्टोरिंग फोर्स आहे तो सुद्धा जास्त आहे.
मीन पोझिशनपासून ब्लॉक जर कमी प्रमाणात ओढला गेला असेल, म्हणजे डिस्प्लेसमेंट कमी असेल, तर त्याला ओढण्यासाठी, रिस्टोर करण्यासाठी रिस्टोरिंग फोर्ससुद्धा कमी असेल. तुम्ही जर का या साईडचा विचार केला, म्हणजे स्प्रिंग दाबला जातो, जर का ब्लॉक येथे आला असेल, म्हणजे स्प्रिंग ऑफकोर्स या ठिकाणी दाबला गेला, कॉम्प्रेस झाला, स्प्रिंग त्याला पुश करणार आहे, म्हणजे रिस्टोरिंग फोर्स तयार करणार आहे. ओके, आणि तो ह्या मेन पोझिशनपासून एवढ्याच अंतरावरती ओढला गेला आहे फक्त. म्हणजे डिस्प्लेसमेंट हे कमी झालेलं आहे, तेव्हा त्याला पुश करण्यासाठी रिस्टोरिंग फोर्ससुद्धा कमीच असेल. जर का हा ब्लॉक जास्त दाबला इकडे आला, तेव्हा स्प्रिंग हा जास्त दाबला जाईल, त्याचं डिस्प्लेसमेंट ब्लॉकचं एक्स हे जास्त होईल मीन पोझिशनपासूनचं, तेव्हा त्याला पुश करण्यासाठी या स्प्रिंगला जास्त ताकद लागेल. तो जर का हा ब्लॉक इकडे ओढला गेला असेल तर, म्हणजे रिस्टोरिंग फोर्ससुद्धा जास्त असेल. ह्या पिक्चरमध्ये मी हे सांगण्याचा प्रयत्न करतो आहे की ह्या मेन पोझिशनपासून जर का ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट जास्त असेल, तर ब्लॉकला आणण्यासाठी रिस्टोरिंग फोर्ससुद्धा जास्त. जर का ब्लॉकचं डिस्प्लेसमेंट कमी असेल, तर त्याला अगोदरच्या पोझिशनला आणण्यासाठी रिस्टोरिंग फोर्ससुद्धा कमीच असेल. थोडक्यात काय, रिस्टोरिंग फोर्स हा जास्त किंवा डिस्प्लेसमेंट जर का जास्त, रिस्टोरिंग फोर्स कमी कारण डिस्प्लेसमेंटसुद्धा कमी. Whenever displacement from the mean position is more, restoring force also more. Whenever displacement from the mean position x is less, restoring force also less. What does it mean? It means that restoring force and displacement are directly proportional to each other. They are increasing simultaneously, they are decreasing simultaneously. This is the case in this oscillatory motion. This is first case. आता दुसरी केस कोणती, तर येथे सुद्धा तसंच आहे. इवन हिअर ऑल्सो displacement is more, restoring force is more. Displacement is less, restoring force is also less. Mean here also, on this side also, left hand side also, restoring force is directly proportional to displacement. This is one of the important aspects about such a type of oscillatory motion. Second thing, की यामध्ये पहा डिस्प्लेसमेंट या साईडला आहे, म्हणजे टुवर्ड्स राईट फ्रॉम द मीन पोझिशन इकडे आहे, आणि रिस्टोरिंग फोर्स मात्र या साईडला आहे. पहा फोर्स इकडे आहे, मीन पोझिशनकडे आहे. डिस्प्लेसमेंट अवे फ्रॉम द मीन पोझिशन, फोर्स टुवर्ड्स द मीन पोझिशन. मीन्स दिस फोर्स अँड डिस्प्लेसमेंट आर ऑपोजिट टू इच अदर. आता येथेच नाही, तेव्हा तुम्ही येथेही पाहू शकतात की जर डिस्प्लेसमेंट या साईडला झाला असेल, इकडे एक्स मीन पोझिशनपासून हवे, तर रिस्टोरिंग फोर्स एफ हा मीन पोझिशनकडे असेल. म्हणजे येथे सुद्धा डिस्प्लेसमेंट आणि रिस्टोरिंग फोर्स हे अपोजिट आहे. म्हणजे येथे तुम्ही हे सुद्धा इम्प्रेस करायला पाहिजे, लक्षात ठेवायला पाहिजे की फक्त फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट नाही, तर फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे नेहमी अपोजिट असतात. डिस्प्लेसमेंट हे मीन पोझिशनपासून, इक्विलिब्रियम पोझिशनपासून नेहमी दूर असते, अवे फ्रॉम मीन पोझिशन असते डिस्प्लेसमेंट एक्स, आणि फोर्स हा नेहमी डिस्प्लेसमेंटच्या विरुद्ध दिशेने नेहमी हा मीन पोझिशनकडेच फोर्स असतो. हे लक्षात ठेवायचं आहे. आणि ते दोघे एकमेकांना अपोजिट असतात. ते तुम्ही जर का इंकआउट करण्याचा प्रयत्न केला, हे जर का इक्वल करण्याचा प्रयत्न केला, तर फोर्स इक्वल टू तुम्हाला कॉन्स्टंट ठेवावं लागेल के, आणि नंतर डिस्प्लेसमेंट एक्स ठेवावं लागेल. जेव्हा तुम्ही हे चिन्ह, ही साईन बदलवतात, तेव्हा कॉन्स्टंट के ठेवतात. आणि विशेष म्हणजे डिस्प्लेसमेंट आणि फोर्स अपोजिट असेल तर इथे निगेटिव्ह साईन ठेवतात. आणि हे फार महत्त्वाचं रिलेशन आहे या ऑसिलेटरी मोशनमध्ये. म्हणजे या ऑसिलेटरी मोशनमध्ये रिस्टोरिंग फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मीन पोझिशन आहे, आणि रिस्टोरिंग फोर्स आणि डिस्प्लेसमेंट हे एकमेकांना अपोजिट आहे, निगेटिव्ह साईनने दाखवायचं आहे. अशा प्रकारची जी मोशन असेल त्याला म्हणतात सिम्पल हार्मोनिक मोशन. ते मी ते लिहितो, सिम्पल हार्मोनिक मोशन, SHM, simple harmonic motion. Simple harmonic motion is a oscillatory periodic motion. The periodic motion सुद्धा पाहिजे. Simple harmonic motion is a oscillatory periodic motion in which restoring force is directly proportional to displacement. Restoring force and displacement are in always opposite direction is called as simple harmonic motion.
परत एक वेळेस सांगतो. ए ऑसिलेटरी पिरियॉडिक मोशन इन विच restoring force is directly proportional to displacement from mean position and they are always in opposite direction towards each other is called as simple harmonic motion. आणि अगोदरच सांगितलं आहे की या मोशनमध्ये रिप्रेझेंट करताना तुम्ही हार्मोनिक फंक्शन साईन आणि कोसाईन वापरतात, म्हणून त्याला हार्मोनिक मोशन असं म्हणतात. याचे दोन जे प्रकार आहे ते म्हणजे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन आणि अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशन. त्याचे डेफिनेशनसुद्धा आता सांगून टाकतो. A oscillatory periodic motion along straight line in which restoring force is directly proportional to displacement from mean position and restoring force and displacement are always opposite to each other is called as linear simple harmonic motion. आता अँग्युलर सिम्पल हार्मोनिक मोशनची काय डेफिनेशन असेल ते आपण नंतर घेणार आहोत. फक्त तुम्ही लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनची डेफिनेशन लक्षात ठेवायची. मला असं वाटतं मी परत एक वेळेस सांगतो लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन म्हणजे काय. A oscillatory periodic motion along straight line path in which restoring force is directly proportional to displacement from mean position and restoring force and displacement are always in opposite direction is called as linear simple harmonic motion. चला ठीक आहे, हे झालं. आता हे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनचं आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करण्याचा आपण प्रयत्न करूया. हे बघा कसं करता येईल, तर फार सोपं आहे ते. हे बघा काय करायचं, तर याच्यामध्ये मी येथूनच सुरुवात करतो. प्रयत्न करूया आपण एफ इक्वल टू मायनस के एक्स पासून. आता तुम्हाला माहिती आहे की एफ इज इक्वल टू यम इंटू ए इक्वल टू मायनस के एक्स. मी ए जर का ॲक्सलरेशन कन्सिडर केलं आणि यम म्हणजे मास ऑफ द ब्लॉक आहे, तर न्यूटनचा सेकंड लॉ काय, एफ इक्वल टू मास इंटू ॲक्सलरेशन एफ इक्वल टू एम इंटू ए, ते मी या ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. आता या ठिकाणी थोडंफार मी चेंजेस लिटिल बिट चेंजेस करतो. मी काय चेंजेस करेल, तर ए या साईडला राहू देतो, एम त्या साईडला डिनॉमिनेटरला घेतो, मायनस के अपॉन यम इंटू एक्स. ए म्हणजे ॲक्सलेशन, के कॉन्स्टंट आहे, प्रॉपर्शनॅलिटी कॉन्स्टंट आहे, त्याला फोर्स कॉन्स्टंट असं म्हणतात. हा फोर्स कॉन्स्टंट के कसा दाखवेल, तर फोर्स कॉन्स्टंट के बरोबर एफ अपॉन एक्स इक्वल टू के. एफ अपॉन एक्स इक्वल टू के. रिस्टोरिंग फोर्स पर युनिट डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोजिशन इज कॉल्ड एज फोर्स कॉन्स्टंट के. फोर्स कॉन्स्टंट याची डेफिनेशनसुद्धा तुम्हाला विचारतील ना, मी परत एक वेळेस रिपीट करतो. फोर्स कॉन्स्टंट म्हणजेच प्रपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट. फोर्स कॉन्स्टंट के इज डिफाइंड ॲज restoring force upon displacement, restoring force per unit displacement from mean position. तर हा फोर्स कॉन्स्टंट आहे. मास ऑफ द बॉडी कॉन्स्टंट आहे, म्हणजे दोघं कॉन्स्टंट आले, म्हणजे या ठिकाणी ॲक्सलरेशनसुद्धा डिस्प्लेसमेंटला डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. इवन हिअर ऑल्सो ॲक्सलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट फ्रॉम मेन पोजिशन. हे दोघं कॉन्स्टंट जर काढून टाकले तर हे चिन्ह मला बदलावं लागेल. ते डायरेक्टली प्रोपोर्शनचं चिन्ह काढतो. के आणि एम मी काढून टाकला, कॉन्स्टंट काढून टाकला, तर इथे मी असं लिहू शकतो. म्हणजे लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये जसं फोर्स डायरेक्ट प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंट आहे, तसं ॲक्सलरेशन डायरेक्टली प्रोपोर्शनल टू डिस्प्लेसमेंटसुद्धा आहे. आणि निगेटिव्ह साईन असं शो करते की ॲक्सलरेशन अँड डिस्प्लेसमेंट आर अपोजिट टू ईच अदर. हे सुद्धा प्लीज लक्षात असू द्यायचं आहे. चला ठीक आहे, हे झालं याचं ॲक्सलरेशनचं. पण ॲक्सलरेशनचं डेफिनेशन काय आहे, तर रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी म्हणजे ए इक्वल टू डी व्ही बाय डी टी. डी व्ही बाय डी टी इक्वल टू मायनस के अपॉन यम इंटू एक्स. ठीक आहे. आता या ठिकाणी व्हेलॉसिटी आली. मग व्हेलॉसिटी व्ही म्हणजे काय, तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट डी एक्स बाय डी टी म्हणजे डी बाय डी टी ऑफ व्ही. व्ही म्हणजे डी एक्स बाय डी टी इक्वल टू मायनस के अपॉन यम इंटू एक्स. परत म्हणजे हे जर का मी डबल डिफरन्शिएशन घेतलं ते असं लिहिल मी डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. डी बाय डी टी ऑफ डी एक्स बाय डी टी म्हणजे काय, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर. आणि हा के अपॉन यम इंटू एक्स या साईडला ट्रान्सफर करतो, प्लस होईल, प्लस के अपॉन यम इंटू एक्स इक्वल टू 0 राहील. आता त्या साईडला हे एक नवीन इक्वेशन तयार केलं.
तुम्ही याला डिफरन्शियल इक्वेशन म्हणू शकता. आता के म्हणजे फोर्स कॉन्स्टंट, यम म्हणजेच मास ऑफ द बॉडी. थोडाफार फक्त फरक करायचा आहे. के अपॉन यम ऐवजी तुम्हाला ओमेगा स्क्वेअर टाकायचा आहे. के अपॉन यम इक्वल टू ओमेगा स्क्वेअर ही टर्म त्या ठिकाणी टाकायची आहे. म्हणजे खरं इक्वेशन बघा, फायनल इक्वेशन काय तयार होईल. तर फायनल इक्वेशन तुम्ही असे लिहू शकतात, डी स्क्वेअर एक्स अपॉन डी टी स्क्वेअर प्लस के अपॉन एम इक्वल टू ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल टू 0. दिस इज कॉल्ड एज डिफरन्शियल इक्वेशन ऑफ लिनियर SHM. हे दोघं इक्वेशन प्लीज लक्षात असू द्यायचं आहे. हे इक्वेशन आणि हे इक्वेशन हे दोघं प्लीज लक्षात असू द्या. आणि एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने मी या ठिकाणी ओमेगा स्क्वेअर इक्वल टू के अपॉन एम लिहिलेलं आहे. हे सुद्धा लक्षात असू द्यायचं. फोर्स कॉन्स्टंट के अपॉन एम ओमेगा स्क्वेअर. ओमेगाची किंमत काढण्याचा प्रयत्न केला तर दोघं साईडला आम्हाला रूट घ्यावा लागेल. म्हणजे रूट ऑफ के अपॉन एम इक्वल टू ओमेगा. आणि ओमेगाची ही किंमत मी जर येथे टाकली तर मला पिरियडचं सूत्र बा कसं तयार करता येईल. तर पिरियडचं सूत्र या ठिकाणी बा काय तयार होईल, ॲज ओमेगा इक्वल टू के अपॉन एम अंडर रूट ऑफ के अपॉन एम. तर पिरियड टी इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन ओमेगा. आणि ट्वाइस पाय अपॉन ओमेगा मीन्स अंडर रूट ऑफ के अपॉन एम. हे सुद्धा प्लीज लक्षात असू द्यायचं. आणि जर का मी ते रिअरेंज केलं असतं ते इक्वेशन तर ते लिहिताना एम अपॉन के न्यूमरेटरला गेला असता. शेवटचं फायनल स्टेटमेंट मी पिरियडच्या संदर्भात लिहितो, टी इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट. आता मल्टिप्लाय करतो, डिवायडेड बायला मल्टिप्लाय न्यूमरेटरला येऊन जातो एम अपॉन के. प्लीज हे एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचं आहे. पिरियड टी इक्वल टू ट्वाइस पाय अंडर रूट ऑफ एम अपॉन के असं तुम्ही लक्षात घेऊ शकतात. अजून पिरियडचं एक इक्वेशन तुम्ही सूत्र इथे असं तयार करू शकता. हे पहा, के अपॉन एमला ए अपॉन एक्स लिहू शकतात इथे. यावरून के अपॉन एम इक्वल टू ए अपॉन एक्स, यावरून ना ए अपॉन एक्स इक्वल टू के अपॉन एम. ते निगेटिव्ह चिन्ह मी काढून टाकतो. आणि के अपॉन एमची किंमत जर का मी येथे टाकण्याचा प्रयत्न केला येथे, तर पिरियड टी सूत्र बा काय तयार होईल. तर पिरियड टी इज इक्वल टू ट्वाइस पाय अपॉन अंडर रूट ऑफ के अपॉन एम. अंडर रूट ऑफ के अपॉन एम मीन्स ए अपॉन एक्स. ए अपॉन एक्स मीन्स ॲक्सलरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. हे पिरियडचं हे सूत्रसुद्धा प्लीज लक्षात असू द्यायचा. ह्या सर्व टॉपिकमध्ये मी प्रयत्न हा केला आहे की एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूने जास्तीत जास्त टर्म्स लिंक करण्याचा प्रयत्न केला आहे. एकमेकांशी कशा संबंधित ते करण्याचा प्रयत्न केला आहे. कारण आपण याच्यानंतर CETचे प्रॉब्लेम घेत आहोत, JEEचे प्रॉब्लेम घेत आहोत, एंट्रन्स एक्झामिनेशन प्रॉब्लेम घेत आहोत. हे सर्व टर्म्स तुम्ही लक्षात ठेवा. आणि माझं जे पुढचं लेक्चर असेल, पुढचा जो व्हिडिओ लेक्चर असेल माझ्या चॅनलवरती, ते निश्चितच या टॉपिकवरती आधारित एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यू मी डायरेक्ट एक्झाम्पल घेणार आहोत. मी प्रिव्हियस एक्झामिनेशनमध्ये आलेले हा सर्व टॉपिक तुम्हाला समजला असं मी समजतो. फॉर द टायमिंग आय वुड लाईक टू स्टॉप हिअर. सी यू नेक्स्ट टाईम. थँक्यू.